अरे थांबा 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 थांबा. आपण रस्ता क्रॉस करताना इंडियामध्ये असं आपण गाड्यांना बोलतो, पण आपण इथे अमेरिकेत असं आपण हात दाखवतो का किंवा असं थांबायला सांगतो का गाड्यांना, किंवा काय करतो इथे अमेरिकेत? तर पायी चालताना काय सुविधा असते किंवा चौकात इथे गर्दी होते का, ते आता आपण बघूया. तर इथे आपल्यासारखे चौकाला असे सिग्नल असतात, पण इथे असं पायी चालणाऱ्यासाठी असे स्पेशल सिग्नल केले असतात, स्पेशल व्यवस्था असते त्यांची. तर हे असं बटन दाबल्यावर असं ते चालू होतं आणि आपण जेव्हा सिग्नल सुटतो तेव्हा आपण असं क्रॉस करू शकतो. तर असं इथे बटन दाबल्यावर थोड्या वेळाने असं हे सिग्नल चालू होणार, असं तुम्हाला टाईम दिसतोय. असा अबाउट 30 सेकंड्स टाईम मिळतो. आणि जेव्हा आपण क्रॉस करत असतो सगळ्या गाड्या अशा आपल्यासाठी थांबलेल्या असतात असे. तर आता आपला सिग्नल चालू झाला आहे, तर आपण त्याला क्रॉस करूया. ज्या गाड्यांना सरळ जायचं आहे ते असे सरळ चाललेले आहेत, आणि ज्या गाड्यांना राईट टर्न करायचा आहे ते आपल्यासाठी थांबतील, कारण आपण तिथून चाललेलो आहोत. पायी चालल्यानंतर जो सिग्नल जो आहे तो चालू आहे म्हणून ते थांबतील. आपण एका चौकात आलेलो आहे आणि हे चौक असे सगळ्या चारी बाजूनी इथे गाड्या येत आहेत. आणि तर आता इथे असं स्टॉप साईन चारी बाजूनी आहेत, आणि असे सिग्नल्स इथे नाही आहे किंवा असे ॲक्सिडेंट नाही होत, आणि कोणी हॉर्न पण मारत नाही. तर तुम्हाला दिसत आहे अशी गाड्या येत आहेत, आणि असे स्टॉप साईनमुळे जो पण पहिला येईल तो असं जातो, आणि मग नंतर दुसरा येईल तो जातो, तिसरा येईल तो जातो, असं इथे आहे. म्हणून असं गडबड वगैरे नाही होत. तर असं इथे ठिकठिकाणी अमेरिकेत असे स्टॉप साईन आहे. तर असे तुम्ही इथे आल्यावर असे तुमच्या गाडीचा स्पीड थांबवायलाच लागतो, 0 करायला लागतो, आणि असं थांबायला लागतं, वेट करायला लागतं असं 2 सेकंड. मग तुम्ही बघितले गाडी कोणी नाही आहे तर असं तुम्ही जाऊ शकतात. आणि 2 गाड्या समजा एका वेळेस चालल्या तर जो राईटवाला असेल तो पहिले जाईल. तर इथे पायी चालणारे असतील आणि पायी चालणारा असं रस्ता क्रॉस करायचा असेल तर सगळ्या गाड्या इथे असं थांबतात क्रॉस करताना, आणि मग तुम्ही गेल्यावर ते जाऊ शकता. तर या गाडीला टर्न घ्यायचा होता, पण मी तिथून चाललो होतो म्हणून तिथे अशा गाड्या ज्या असतात ते स्टॉप होतात तुमच्यासाठी. अमेरिकेमध्ये जे लोक पायी चालतात त्यांना खूप महत्त्व दिले जाते. पायी चालणाऱ्यांसाठी गाड्या थांबतात, वेट करतात. तर तुम्ही आता बघितलं असं आम्ही चाललो होतो आणि एक गाडी येत होती, तर ती आमच्यासाठी अशी स्टॉप झाली, मग आम्ही गेल्यावर ती गेली. तर असं अमेरिकेमध्ये असतं. तर पायी चालणारा इथे असं पहिला प्रेफरन्स द्यायला जातो. तर अमेरिकेतले जे अपार्टमेंट असतात त्याच्यापासून तुम्हाला समजा बाहेर निघायचं असेल तर असे दोन्ही बाजूनी असे स्टॉप्स असतात. म्हणजे समजा तुम्ही असं मध्ये आल्या वेट म्हणून, आणि तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, आणि साईडच्या गाड्या तुमच्यासाठी स्टॉप होईल कारण तुम्ही सरळ चालले आहात. तर असं हे जो पण पहिला येईल साईडून तो पहिला जातो, असं हे स्टॉपचं आहे. तर असे हे जागोजागी अपार्टमेंटमध्ये स्टॉप साईन नसतात. ही गाडी जी चालली आहे तिला काही स्टॉप वगैरे नाही आहे, सरळ चालली आहे. तरी पण मी समजा इथून चालत असेल, वॉक करत असेल तर तिला आपल्यासाठी थांबायला लागेल. असं आपण गेटमधून इथे बाहेर येतो तर असं बाहेर निघायला असं स्टॉपचं साईन आहे, तुम्हाला दिसतो आहे इथे. आणि हा स्टॉपचं साईन आता इकडून गाड्या चाललेल्या असतात आणि ह्या गाड्यांना जाऊ द्यायचं आणि इथे स्टॉप व्हायचं. आणि जेव्हा गाड्या नसतात तेव्हा तुम्ही जाऊ शकता. आता गाड्या नाही आहे तर तुम्ही आता जाऊ शकता. तर असं हे स्टॉप साईन इथे आहे. इथे अमेरिकेमध्ये सरळ जाणाऱ्या गाड्यांसाठी जिथे समजा स्टॉप नसेल तर ते पहिले जातात, आणि मग आपल्याला त्यांच्यासाठी वेट करायला लागतं. समजा आपल्याला टर्न घ्यायचा असेल तर इथे स्टॉप साईन होतं, पण स्टॉप साईनच्या पहिलेच ती गाडी थांबली कारण मी तिथून जात होतो. असं समजा मेन रोडला आपल्याला एंटर करायचं असेल तर तिथे स्टॉप साईन इथे असतात. असे जिकडे छोटे छोटे अपार्टमेंट असतात तिकडे असे सिग्नल नसतात, तिथे असे स्टॉप साईन चारी बाजूनी असतात. इथे सर्कलच्या मध्ये पण अशी एवढी ट्रॅफिक नाही होत, कारण की इथे असं पायी चालणाऱ्यांसाठी असं स्पेशल झेब्रा क्रॉसिंगची बोर्ड्स लावलेले असतात. तिथून त्यांना पहिले जाऊ द्यायचं, मग आपण जायचं. आणि समजा आपल्याकडून अशी गाडी येत असेल सर्कलमधून जाताना तर त्याला पहिले द्यायचं आणि मग नंतर आपण सर्कलमध्ये जायचं, असं आहे.
इथे अशी आमच्या पुढे अशी गाडी जात होती सर्कलमधून, तर आपल्याला त्यांच्यासाठी पहिले थांबायला लागतं आणि मग आपण मध्ये जाऊ शकतो सर्कलच्या. आता मी आलो आहे एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आणि इथे मागे तुम्हाला दिसते आहेत माझ्या मागे असे स्टॉप साईन आहे. गाड्या असतात ते असे स्टॉप होतात आणि जो पण पहिला आला असेल तर तो जातो. आणि असे आता इकडून येणाऱ्या गाड्या आणि इकडून जाणाऱ्या गाड्या आपोआप जाईल आणि इकडच्या साईडच्या गाड्या स्टॉप होतील. तर असं हे स्टॉप साईन आहे. जिकडे जिकडे गर्दी होते तिथे तिथे असे ते सिग्नल लावतात किंवा स्टॉप साईन लावतात. अमेरिकेमध्ये जे व्हॉलंटियर असतात ते शाळेचे बाहेर असतात, तेच लोकांना इथे स्टॉप करू शकतात. त्यांच्या हातामध्ये स्टॉप साईन असतं. ते असं आता लोक क्रॉस करत असतील तर ते असे स्टॉप साईन धरतात आणि तेच अमेरिकेमध्ये लोकांना गाड्यांना स्टॉप करू शकतात. अपार्टमेंटच्या मध्ये चौकामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मध्ये असे त्यांनी ठिकठिकाणी स्टॉप साईन केले असते जिकडे सिग्नल नसतात तिथे. आणि असे 4 किंवा 3 रस्ते जेव्हा जॉईन होतात तेव्हा असे हे स्टॉप साईन करतात. अमेरिकेचे जे रोडचे रूल्स असतात ते खूप स्ट्रिक्ट असतात आणि ते आपण तुम्हाला तोडले तर आपल्याला खूप फाईन बसतो. तर म्हणून इकडे ॲक्सिडेंट जे असतात ते खूप कमी होतात. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा स्टॉप साईनचा व्हिडिओ कसा वाटलाय, असे अमेरिकेतले स्टॉप साईन कसे वाटले ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.